संभाजीराजे छत्रपतींचं मुंबईत शिवस्मारक शोध आंदोलन। शिवस्मारक शोध आंदोलनासाठी नाशिकहून कार्यकर्ते रवाना। पुण्यातील मोदी बागेत कार्यकर्त्यांचं आंदोलन। निष्ठावंत कार्यकर्त्यांना संधी देण्याच्या मागणीसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचं ठिय्या आंदोलन। हिंदुत्वाच्या मुद्द्यावर भाजप मुंबईत पुन्हा आक्रमक। मालाड मालवणीतील सावरकरांच्या पुतळ्याचं आज अनावरण। भाजपचे दिग्गज नेते उद्घाटनासाठी उपस्थित राहणार। एनआयचे देशभरात 22 ठिकाणी छापे। महाराष्ट्र उत्तर प्रदेशसह 5 राज्यात छापेमारी। संशयास्पद साहित्य जप्त। राज्यातही 3 ठिकाणी कारवाई। उद्धव ठाकरेंच्या पत्नी रश्मी ठाकरे यांचा ठाणे दौरा। ठाण्यातील नवरात्रोत्सव मंडळांना भेटी देणार। टेंबी नाक्यावरील दुर्गेश्वरी देवीचंही दर्शन घेणार। आरोग्य सेवा वैद्यकीय अधिकारी पदाचा निकाल जाहीर। BAMS डॉक्टरच्या 283 जागांसाठीचा निकाल जाहीर। आरोग्य मंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांची माहिती। काँग्रेसच्या वसंत पुरकेंचा आमदार अशोक उईकेंवर हल्लाबोल। आदिवासी समाजाची 25 एकर जमीन बळकावल्याचा आरोप। समृद्धी महामार्गावरील अपघातात मोठी घट। गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा अपघाताची संख्या कमी। वेगवेगळ्या उपाययोजनेनंतर अपघाताचं प्रमाण घटलं। हिंगोलीत विधानसभेच्या जागेवर भाजपचा दावा। डॉक्टर विठ्ठल रोडगे यांची विधानसभेसाठी जोरदार तयारी सुरू। ट्रायचा फेक कॉल्स विरोधात मोठं पाऊल। 18 लाखाहून जास्त मोबाईल नंबर ब्लॉक। फेक कॉल मेसेज करणाऱ्या नंबर विरोधात कारवाई। माजी खासदार नवनीत राणांचा तरुणींसोबत गरबा। देवीच्या दर्शनानंतर भाविकांसोबत लुटला नवरात्रोत्सवाचा आनंद। एसटी कर्मचाऱ्यांची 700 कोटींची पीएफ रक्कम थकीत। 3000 कर्मचारी जुलैपासून पीएफ रकमेच्या प्रतीक्षेत। राज्य सरकार बेपर्वाईनं वागत असल्याचा कर्मचाऱ्यांचा आरोप। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।